खेड तालुक्यातील संतोषनगर ग्रामपंचायत आपण इथं आलेलो आहोत। तर हे महिला वर्ग सकाळी 9 वाजतापासून इथं वाट बघत आहेत। मराठा समाजातील सगळे महिला वर्ग हे 9 वाजतापासून सकाळी इथं उभे आहेत। मनोज जरांगे पाटील मराठा योद्धा काहीच वेळेमध्ये इथे येणार आहेत। तरी आपण यांची जी आशा आहे, उमेद आहे, त्या आपण संपर्क साधणार आहोत। काय नाव तुमचं? माझं मृणाली प्रमोद कड। किती वाजतापासून तुम्ही इथं? आम्ही सकाळी 10 वाजल्यापासून इथे 10 वाजल्यापासून सकाळी येत आहेत ते। तुमची काय आशा आहे, काय उमेद आहे? आम्हाला असं वाटतं की मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे। बरोबर, जे आपण जे करू शकलो नाही, आपल्या मुलाला तरी आरक्षण मिळलं पाहिजे। हो, कमीत कमी आपल्याला नाही पण आपल्या पुढच्या पिढीला तरी आरक्षण मिळालं पाहिजे, कारण आपल्या शिक्षणाचा, आपल्या प्रत्येक कुठल्याच गोष्टीचा आपल्याला काहीच उपयोग होत नाहीये। बरोबर, आजपर्यंत जे नाही का आपले पूर्वज वगैरे जे नाही का हे करत आले, नाही का त्यांना नोकरी नाही आहे, हे नाही, तर आपल्याला आपल्या मुलांना तरी मिळावं अशी तुमची आशा आहे? हो, खूप खूप म्हणजे खूप आशा आहे। आपण आलेलो आहोत राजपूर नगर रोडवर। इथं हार टाकून भरपूर मोठा हार आहे। जेसीबीच्या सहाय्याने जरांगे पाटील यांच्या स्वागत जंक्शन करणार आहेत। आपण या इथं आपण जाणून घेऊया। मायापतीने भरपूर व्यक्ती इथे आशा करून बसलेल्या आहेत। आपण यांचे अभिप्राय करून बघून घेऊया। इथे बसलेले आहेत। आपण यांच्या आशा आधी जाणून घेऊया की काय यांची आशा आहे। किती वेळ झाला तुम्ही बसलेले? आम्ही सकाळपासून 10 वाजल्यापासून बसलो। 10 वाजल्यापासून। काय आशा आहे तुम्हाला? आम्हाला अपेक्षा आहे की मराठ्याला आरक्षण भेटलं पाहिजे। मुंबईला जाणारे जेवढे लोक आहेत त्यांचे स्वागत आहे। तुम्ही मुंबईला जेवढे लोक जाणार आहेत, तिथे गेलेले आहेत मराठी योद्धा, त्यांच्या स्वागतासाठी तुम्ही इथे बसलेले आहेत? हो हो, स्वागतासाठी बसलेले। तुम्ही तिथे जाऊ शकत नाही, त्यांची उमेद वाढवण्यासाठी तुम्ही इथे बसलेले आहेत? आम्ही सकाळी 10 वाजल्यापासून बसलेले आहे। आम्ही त्यांच्या स्वागतासाठी बसलो। इथे आपल्या स्वागतासाठी इथे बसलेले आहेत। त्यांची उमेद आणि आशा वाढावी म्हणून इथे बसलेले आहेत। या सगळ्या माय भगिनी आहेत, इथे बसलेल्या आहेत, सगळ्यापासून इथे बसलेले आहेत। आपण वाट बघत आहेत। पूर्ण स्वागत केलेलं आहे, दर्शन तयारी झालेली आहे। बऱ्याच वेळामध्ये जरांगे पाटील ते येणार आहेत। आपण तुम्हाला काय वाटतंय, आज आरक्षण 100% मिळणारच आणि मिळायलाच पाहिजे। काय मिळायला पाहिजे? आरक्षण, मराठ्यांना आरक्षण भेटलंच पाहिजे। म्हणजे काय मुलांसाठी मुलं आमची हुशार असू नाही, आम्हाला चांगली नोकरी भेटत नाही आमच्या मुलांना। बरोबर, म्हणून आपल्याला आरक्षण मिळालं पाहिजे। हो, आरक्षण मिळालं पाहिजे आणि आम्ही त्याच्यात सहभागी आहोत आरक्षण मिळण्यासाठी। आज जे इथून भरपूर गाड्या गेलेल्या आहेत, तुम्हाला काय उमेद आहे की गाड्या सगळं लेकरबाळा सोडून, आता गणपतीचा सण आहे, ते सोडून सगळे मराठा तिथून चाललेले आहेत, तुम्ही त्यांना उमेद आशा त्यासाठी सर्व भगिनी उपस्थित आहात। सगळं आपण स्वागत करताय त्यांचे। वेगवेगळे जेवणाचं स्वागत केलेलं आहे, कोणी बिस्लरी बॉटल वाटलेले, कोणी फरसाण दिलेले आहे, कोणी जेवण दिलेलं आहे, कोणी खिचडी वाटप केलेलं आहे। तर अशा तऱ्हेनं मराठा समाज पूर्ण स्वागत करत आहेत। जे आझाद मैदानामध्ये मराठी पोहोचणार आहेत। तुम्हाला काय वाटतं? आम्हाला काय वाटतं, सरकारने याचा पुरेपूर उपयोग करायलाच पाहिजे। एवढे मराठ्यांना आरक्षण हे दिलंच पाहिजे। तुम्ही सगळे जयघोष करा। एक मराठा, एक मराठा, एक मराठा। आपण तुम्हाला काय वाटतंय, आज आरक्षण 100% मिळणारच आणि मिळायलाच पाहिजे। काय मिळायला पाहिजे? आरक्षण, मराठ्यांना आरक्षण भेटलंच पाहिजे। म्हणजे काय मुलांसाठी मुलं आमची हुशार असू नाही, आम्हाला चांगली नोकरी भेटत नाही आमच्या मुलांना। बरोबर, म्हणून आपल्याला आरक्षण मिळालं हो, पाहिजे। आरक्षण मिळालं पाहिजे आणि आम्ही त्याच्यात सहभागी आहोत आरक्षण मिळण्यासाठी। आज जे इथून भरपूर गाड्या गेलेल्या आहेत, तुम्हाला काय उमेद आहे की गाड्या सगळं लेकरबाळा सोडून, आता गणपतीचा सण आहे, ते सोडून सगळे मराठा तिथून चाललेले आहेत, तुम्ही त्यांना उमेद आशा त्यासाठी सर्व भगिनी उपस्थित आहात। सगळं आपण स्वागत करताय त्यांचे। वेगवेगळे जेवणाचं स्वागत केलेलं आहे, कोणी बिस्लरी बॉटल वाटलेले, कोणी फरसाण दिलेले आहे, कोणी जेवण दिलेलं आहे, कोणी खिचडी वाटप केलेलं आहे। तर अशा तऱ्हेनं मराठा समाज पूर्ण स्वागत करत आहेत। जे आझाद मैदानामध्ये मराठी पोहोचणार आहेत। तुम्हाला काय वाटतं?
आम्हाला काय वाटतं सरकारने याचा पुरेपूर उपयोग करायलाच पाहिजे. एवढे मराठ्यांना आरक्षण हे दिलंच पाहिजे. बोलले आपण आलेलो आहे आयोजन नियोजकाकडे. आज जे नियोजन झालेलं आहे इथं खेड तालुक्यामध्ये त्यांचे जे आयोजक आहे नियोजक आहे त्यांच्याशी आपण संपर्क साधणार आहोत. त्याचं नियोजन केलेलं तुम्ही आज या ठिकाणी प्रमोद भाऊ मित्र मंडळाच्या वतीने या ठिकाणी जरांगे पाटलांचं म्हणून जरांगे पाटलांचा सत्कार या ठिकाणी ठेवलेला आहे आणि सत्कार झाल्यानंतर मुंबईला एक 10 गाड्या आमच्या मुंबईला जाणार आहे आणि सर्व मित्र मंडळाच्या वतीने जरांगे पाटलांना शुभेच्छा आणि सरकारला विनंती आहे की लवकरात लवकर मनोज दादा जरांगे मुंबईला यायच्या अगोदरच मराठा समाजाला आरक्षण द्यावे ही विनंती. एक मराठा छत्रपती शिवाजी महाराज की वीर संभाजी महाराज की मनोज दादा जरांगे पाटील की म्हणून जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे मराठा आरक्षण मिळणारच हे आम्हाला नाही काही उमेद एक आशा निर्माण झालेली आहे. या आशा पूर्ण होईल. 100% पूर्ण झालीच पाहिजे. आरक्षण आमच्या हक्काचं आहे. पूर्वी मराठा समाजाला 100, 150, 200 एकर जमिनी होत्या परंतु आता त्याचे विभाजन झाले. विभाजनामुळे जमिनीचे प्रमाण कमी झाले व उद्योगधंद्याचे प्रमाण कमी झाले. काही रोजगार निर्मिती झाली नाही त्याच्यामुळे आता आरक्षणाची गरज आहे. बऱ्याच वेळा काय होतं 90% गरीब असतो आणि आरक्षणामुळे 40-50% कुठेतरी नोकरीला उद्योगधंद्याला लागतो परंतु सर्वांना नोकरी उद्योगधंदा मिळण्यासाठी किंवा सवलती मिळण्यासाठी आरक्षण फार काळाची गरज आहे. यांचं म्हणणं आहे तुकाराम महाराज या काळामध्ये भरपूर जमिनी होत्या. तुकाराम महाराजांच्या भरपूर जमीन त्यांनी वाटल्यात नाही का. आज मराठाकडे जमीन नाही आहे काही नाही. आता ते कमी होतं आता काही नाही का शून्य होणार आहे. तर मराठ्यांना आरक्षण मिळावंच ही यांची मागणी आहे. काय झालं मागच्या आंदोलनात आहे ना 58 जेव्हा मनोज दादांनी आंदोलन केलं होतं 58 लाख कुणबींच्या नोंदी सापडल्या होत्या. तर आता ते सगळे सोयऱ्याचा कायदा जो आहे ना ती गव्हर्नमेंटने जे महाराष्ट्र सरकार आहे ना फडणवीस साहेबांनी ते मंजूर करण्यात यावं हीच आमची मागणी आहे. मेन म्हणजे प्रमाणपत्र दिले पाहिजे. पहिले जे 58 लाख जे नोंदी सापडल्या होत्या ना ते आता जे सगळे सोयऱ्याचे कायदा करण्यात यावं त्यासाठी आंदोलन खरं मनोज दादांनी पुकारलेलं आहे की बाबा जे आता माझ्या वडिलाला जरी माझ्या वडिलाला कुणबीचं असलं ना तर माझ्या मुलाला बी ती कुणबीचं सर्टिफिकेट मिळण्यात यावं. पण असं नाही होत आता सध्या. आमच्या घरात एकाला जरी असलं ना तर सगळ्याला आमच्या घरातल्याला लागू करण्यात यावं. असं होतं की जे आमचे चुलत्याला आहे वडिलाला नाही म्हणजे असं जे कायदा आहे ना ते आता सगळ्या सोयऱ्याचे जे कायदा आहे ना ते अंमलबजावणी करण्यात यावी. कुणबी आहे मराठाच आहेत. हा कुणबी मराठाच आहे. कुणबी हा मराठाच आहे. पहिलं कसं शेतकरी जे आहे ना जे आता नवीन शब्द आलाय कुणबी ही शेतकऱ्यालाच म्हणलं जात होतं ते आता नवीन शब्द आलाय की शेतकरी. पहिलं कुणबी म्हणायचे शेतकऱ्यांना. पहिल्या जमिनी जास्त होत्या आता जमिनी खूप सगळ्याच्या कमी झालेल्या आहे. 1-1, 2-2 एकरावर आलेले. तर आम्हाला जी सगळे सोयऱ्याचे जे कायदा आहे ना ते गव्हर्नमेंटने किंवा फडणवीस साहेबांनी हे लागू करण्यात यावा यासाठी मग आम्ही आंदोलन करत आहे. धन्यवाद. आपल्याला आहे संतोष नगर भाम येथील आयोजक नियोजकांशी आपण बोलणार आहोत. काय असं नियोजन केलेलं आहे. सर्वसामान्य जनतेने खरोखर सकाळपासून जरांगे साहेबांना जो सपोर्ट केला इथं आणि पाण्याची पण सोय केली. सर्वांनी जे नागरिक सकाळपासून जरांगे साहेबांकरता मेहनतीनं पुढे येऊन सगळ्यांनी सहकार्य केलंय त्यांचं पण मनापासून अभिनंदन करतो. आणि जरांगे साहेबांबरोबर हा मराठा समाज सदैव त्यांच्या पाठीशी उभा राहील आणि हाच पाठिंबा सगळ्यांचा भेटल्यामुळे आरक्षण मराठी समाजाला हे मिळणारच आणि मिळलंच पाहिजे. याकरता सर्व एकजुटीनं जरांगे साहेबांच्या पाठीमागे उभे राहणार. सकाळी आम्ही लहान मुलासह तर 80 वर्षाच्या आजोबा सोबत आम्ही सकाळी 9 वाजल्यापासून जरांगे साहेबांची वाट पाहत होतो आणि आम्ही त्यांच्या सोबत मुंबईला जाणार आहोत. हे सकाळी 9 वाजतापासून येतात. आपण आलेलो आहोत खेड तालुक्यातील संतोष नगर ग्रामपंचायत चर्चा साधणार आहोत. काय तुमचं नाव? बाळासाहेब मस्के. कधीपासून येतात तुम्ही? सकाळपासून आहे. सकाळपासून आम्ही येतच आहोत. 9 वाजल्यापासून आम्ही येत काय आहोत. तुमची तयारी आहे? आम्ही इथं त्यांच्या स्वागतासाठी JCB लावलेलं आहे. त्यांच्या साह्याने हार घालणार आहोत आणि आम्ही
2 वर्षापासून मनोज दादा बरोबर आहोत. आम्ही आंतरवाली सराटीला पण गेलो होतो आणि मुंबईला पण जाणार आणि आरक्षण घेऊनच येणार. जे मागच्या वर्षी तुम्ही गेले तुम्ही होते का त्यामध्ये? हो, आता 100% आपल्याला मराठा आरक्षण मिळणारच. मिळणारच आणि मिळल्याशिवाय आम्ही आझाद मैदान सोडणारच नाही.